सर्वांना। आज मी फणसाची भाजी बनवणार आहे। त्यासाठी भाजीचा हा फणस घेतलाय आणि तो आता कापून घेते, साफ करून घेते। हे बघा, असा फणस कापून झालाय, स्वच्छ धुतलाय मी। आता कुकरला मी 3 ते 4 शिट्या देऊन शिजवते। भाजीसाठी मी तिळाची चटणी बनवणार आहे। त्यासाठी तीळ घेतले, लसूण, लाल मिरची घेतली सुकी आणि थोडंसं खोबरं घेतले। हे सर्व तव्यावर भाजून घेते। तीळ टाकते। हे बघा, हे सर्व जिन्नस मी भाजून घेतली। आता मिक्सरला लावून घेते। आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे, असंच हे पूर्ण वाटून घ्यायचं आहे। हे बघा, फणस असा शिजून आपला झालेला आहे मस्त असं। आता हे आपल्याला असं सुट्ट करून घ्यायचं। पूर्ण असं सुट्टे सुट्टे करायचे। हे बघा, असं मस्त असं सुटसुटीत केलेलं आहे। तर यामध्ये शिजताना मी थोडं तेल आणि मीठ टाकलेलं, कारण हाताला चीक नाही लागू म्हणून। तिळाची चटणी घेते टाकून, थोडी हळद टाकते, थोडासा गरम मसाला टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, तिळाची चटणी सर्व मिक्स केले। याच्यामध्ये तेल टाकले 2 चमच, कढीपत्त्याची पाने, 4 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, 1 कांदा घेतला चिरून तो टाकते। कांदा पण आपला परतून झालेला आहे। थोडा मसाला टाकते मी। तर भाजी टाकते, त्याची तेलावर परतून घ्यायची। भाजी छान परतून झाली। आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे त्याच्यामध्ये। झाकण ठेवून 5-10 मिनटं आपल्याला शिजवायचं आहे। 10 मिनटं झालेली आहे, तर झाकण काढून बघते। भाजी आपली फणसाची तयार झाली। मस्तच एकदम वास छान सुटलेला आहे, कुठेही करपलेली नाही। गॅसची फ्लेम एकदमच स्लो करून ठेवायची आणि आता मी गॅस बंद करते। फणसाची भाजी आपली छान तयार झालेली आहे मस्त, आणि त्या संगती तांदळाची भाकरी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।